मिथुन राशी 10 ते 16 ऑगस्ट 2026 साप्ताहिक राशी भविष्य. श्री गणेशाय नमः. नमस्कार मिथुन राशीच्या मंडळींनो, तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या सुखी जीवनाचे रहस्य या आपल्या आवडत्या चॅनलवर. मिथुन राशीच्या मंडळींनो, 10 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 2026 हा संपूर्ण आठवडा तुमच्यासाठी एका खास कारणामुळे लक्षात राहू शकतो. कारण या आठवड्यात तुमच्या आयुष्यातील काही गोष्टी ज्या आतापर्यंत गोंधळलेल्या वाटत होत्या त्याबाबत हळूहळू स्पष्टता मिळण्यास सुरुवात होऊ शकते. काही दिवसांपासून तुमच्या मनात एखादा प्रश्न असेल, मी हा निर्णय घ्यावा की थांबावं? समोरची व्यक्ती खरंच माझ्या बाजूने आहे का? पैशांच्या बाबतीत पुढे काय करायचं? नोकरी बदलावी का? माझ्या मेहनतीचं फळ मला कधी मिळणार? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील तर मिथुन राशीच्या मंडळींनो, हा आठवडा तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. कारण काही वेळा आयुष्यात उत्तर लगेच मिळत नाही. आधी परिस्थिती आपल्याला काही संकेत देते, काही व्यक्तींचं खरं रूप समोर येतं, काही संधी अचानक निर्माण होतात आणि मग आपल्याला स्वतःच योग्य निर्णय घेता येतो. 10 ते 16 ऑगस्ट हा आठवडा तुम्हाला अशाच काही संकेतांकडे घेऊन जाऊ शकतो. मिथुन राशीच्या व्यक्तींचा स्वभाव हुशार, चपळ, बोलका आणि परिस्थितीनुसार स्वतःला बदलून घेणारा असतो. तुम्ही नवीन गोष्टी पटकन शिकता, नवीन लोकांशी ओळख करून घेण्यात तुम्हाला अडचण नसते. पण तुमच्या मनात एकाच वेळी अनेक विचार सुरू असल्यामुळे कधीकधी निर्णय घेण्यास वेळ लागू शकतो. म्हणून या आठवड्यातील सर्वात महत्त्वाचा संदेश आहे, मनात 1000 विचार असले तरी निर्णय घेताना स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. या आठवड्यात काही मिथुन राशीच्या व्यक्तींना नवीन संपर्क, नवीन माहिती किंवा नवीन संधी मिळू शकते. तुमच्या एका फोनमुळे, एका भेटीमुळे किंवा एखाद्या छोट्या संभाषणामुळे पुढे मोठी संधी निर्माण होऊ शकते. म्हणूनच या आठवड्यात कुणाशीही अनावश्यक वाद न घालता संवादाचे दरवाजे खुले ठेवा. काही वेळा आपण ज्याला साधी ओळख समजतो तीच व्यक्ती पुढे आपल्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावते. नोकरी आणि करिअर. मिथुन राशीच्या नोकरदार व्यक्तींसाठी हा आठवडा नवीन जबाबदाऱ्या आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्याकडे एखादं महत्त्वाचं काम सोपवलं जाऊ शकतं. तुमची बोलण्याची आणि परिस्थिती हाताळण्याची क्षमता या काळात उपयोगी पडेल. तुमच्या कामाची दखल वरिष्ठांकडून घेतली जाऊ शकते. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही हुशार आहात हे सिद्ध करण्यासाठी प्रत्येक चर्चेत स्वतःचं मत मांडण्याची गरज नाही. योग्य वेळी बोलणं आणि योग्य वेळी शांत राहणं दोन्ही महत्त्वाचं आहे. कामाच्या ठिकाणी एखादी व्यक्ती तुमच्या कामात अनावश्यक हस्तक्षेप करू शकते. अशा वेळी रागाने प्रतिक्रिया देण्यापेक्षा तुमचं काम व्यवस्थित पूर्ण करा. तुमच्या कामाचा परिणामच तुमच्यासाठी सर्वात मोठं उत्तर ठरेल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना एखादी नवीन संधी किंवा माहिती मिळू शकते. मात्र कोणतीही ऑफर स्वीकारण्यापूर्वी पगार, कामाची वेळ, ठिकाण आणि इतर अटी व्यवस्थित तपासा. नोकरीच्या शोधात असलेल्या मिथुन राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात जास्तीत जास्त ठिकाणी अर्ज करण्याचा प्रयत्न करावा. एक दरवाजा बंद झाला म्हणून दुसऱ्या दरवाजावर टकटक करणं थांबवू नका. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा मिश्र स्वरूपाचा राहू शकतो. पैशांची आवक काही प्रमाणात ठीक राहू शकते, पण त्याचबरोबर खर्चही वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः घरातील गरजा, प्रवास, इलेक्ट्रॉनिक वस्तू, दुरुस्ती किंवा अचानक निर्माण झालेला खर्च बजेटवर परिणाम करू शकतो. म्हणूनच या आठवड्यात अनावश्यक ऑनलाईन शॉपिंग आणि भावनेच्या भरात केलेली खरेदी टाळा. एखाद्याकडून पैसे येणे बाकी असतील तर त्यासाठी पाठपुरावा करावा लागू शकतो. मिथुन राशीच्या काही व्यक्तींना अतिरिक्त उत्पन्नाचा विचार सुचू शकतो. पार्ट टाइम काम, ऑनलाईन काम किंवा आपल्या कौशल्यातून पैसे कमावण्याची संधी शोधू शकता. मात्र लवकर पैसा मिळेल अशा योजनांमध्ये गुंतवण्यापूर्वी पूर्ण माहिती घ्या. या आठवड्यात तुमच्यासाठी बचत हा शब्द कमाई इतकाच महत्त्वाचा आहे. प्रेमसंबंधांच्या बाबतीत मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा राहू शकतो. तुमच्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल अनेक प्रश्न असतील तर या आठवड्यात त्या व्यक्तीसोबत बोलण्याची संधी मिळू शकते. काही गैरसमज संवादातून दूर होऊ शकतात. मात्र तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट समोरच्याने स्वतःहून समजून घ्यावी अशी अपेक्षा ठेवू नका. मनातलं मनात ठेवण्यापेक्षा योग्य वेळी स्पष्ट बोलणं अधिक चांगलं. अविवाहित मिथुन राशीच्या व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. ही ओळख सोशल मीडिया, मित्रपरिवार, कामाचे ठिकाण किंवा एखाद्या कार्यक्रमातून होऊ शकते. मात्र नातं लगेच ठरवण्याची घाई करू नका. एखादी व्यक्ती आकर्षक वाटते म्हणून ती तुमच्यासाठी योग्य असेलच असं नाही. वेळ द्या, व्यक्तीला समजून घ्या आणि मग निर्णय घ्या.
जुन्या प्रेमसंबंधातील व्यक्तीचा संपर्क होण्याची शक्यताही काहींसाठी असू शकते. अशा वेळी भावनांमध्ये वाहून जाण्यापेक्षा भूतकाळात काय घडलं होतं याचाही विचार करा. वैवाहिक जीवन. विवाहित मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संवादाचा आहे. जोडीदारासोबत घर, पैसा, मुलं, प्रवास किंवा भविष्यातील नियोजनाबाबत चर्चा होऊ शकते. जोडीदारावर तुमच्याकडून वेळ आणि लक्ष अपेक्षित करू शकतो. तुमच्या कामात कितीही व्यस्त असलात तरी काही वेळ कुटुंबासाठी काढा. काही छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. म्हणूनच या आठवड्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, नात्यात नेहमी कोण बरोबर आणि कोण चूक हे महत्त्वाचं नसतं. नातं टिकवण्यासाठी दोघांनी एकमेकांना समजून घेणं महत्त्वाचं असतं. कुटुंबाच्या दृष्टीने आठवडा एकंदरीत चांगला राहू शकतो. घरातील एखाद्या व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळू शकते. कुटुंबात एखादा छोटा कार्यक्रम, भेट किंवा प्रवासाची योजना बनू शकते. मोठ्या व्यक्तींचा आशीर्वाद आणि सल्ला तुमच्यासाठी उपयोगी ठरेल. मात्र कुटुंबातील एखाद्या विषयावर तुमचं मत आणि दुसऱ्या व्यक्तीचं मत वेगळं असू शकतं. अशा वेळी वाद वाढवण्यापेक्षा विषय शांतपणे हाताळा. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आहे. मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता चांगली असते, पण अभ्यास करताना लक्ष विचलित होण्याची शक्यता असते. मोबाईल आणि सोशल मीडियासाठी ठराविक वेळ ठेवा. स्पर्धा परीक्षा, इंटरव्ह्यू, नवीन भाषा किंवा नवीन कौशल्य शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ उपयोगी ठरू शकतो. दररोज थोडी प्रगती करा, परिणाम नक्की दिसेल. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी नवीन ग्राहक आणि नवीन संपर्क निर्माण होऊ शकतात. व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करणाऱ्यांनी घाई करू नये. नवीन पार्टनरशिप करण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीची पार्श्वभूमी आणि आर्थिक व्यवहार तपासा. ग्राहकांशी बोलताना तुमची भाषा नम्र ठेवा, कारण कधीकधी चांगली सेवा देण्याइतकी चांगली वागणूकही ग्राहकाला जोडून ठेवते. आरोग्याच्या बाबतीत मिथुन राशीच्या व्यक्तींनी विशेषतः झोप आणि मानसिक ताण याकडे लक्ष द्या. एकाच वेळी खूप कामं करण्याचा प्रयत्न करू नका. कामामध्ये थोडा ब्रेक घ्या, पाणी पुरेसे प्या आणि आहाराच्या वेळा नियमित ठेवण्याचा प्रयत्न करा. हलका व्यायाम, चालणे किंवा योगा, साधी हालचाल फायदेशीर ठरू शकते. या आठवड्याचा शुभ उपाय. मिथुन राशीच्या व्यक्तींनी आपल्या श्रद्धेनुसार बुधवारी गणपतीचे स्मरण करावे. शक्य असल्यास गरजू व्यक्तीला हिरव्या वस्तू किंवा आपल्या क्षमतेनुसार अन्नदान करा. गणपती समोर प्रार्थना करा. ओम गण गणपती नमः या मंत्राचा श्रद्धेनुसार जप करू शकता. महत्त्वाच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी मन शांत ठेवा. शुभ संकेत. शुभ रंग हिरवा, पांढरा आणि फिकट निळा असेल. शुभ दिवस बुधवार असेल. शुभ अंक 5 असेल. शुभ दिशा उत्तर असेल. मिथुन राशी. आठवड्याचा अंतिम संदेश. 10 ते 16 ऑगस्ट 2026 हा आठवडा तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट शिकवणार आहे. प्रत्येक संधी लगेच पकडण्याची गरज नसते. काही संधी आधी समजून घ्याव्या लागतात. तुमच्या करिअरमध्ये नवीन दिशा मिळू शकते. पैशांच्या बाबतीत नियोजन आवश्यक आहे. प्रेमात संवाद महत्त्वाचा आहे. वैवाहिक जीवनात समजूतदारपणा आवश्यक आहे. कुटुंबाकडून सहकार्य मिळू शकतं. विद्यार्थ्यांनी सातत्य ठेवावं. व्यावसायिकांनी नवीन संपर्कांचा फायदा घ्यावा आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. या आठवड्यात तुमच्यासमोर एखादी अशी व्यक्ती किंवा संधी येऊ शकते जी पुढे तुमच्यासाठी महत्त्वाची ठरेल. म्हणूनच प्रत्येक भेट, प्रत्येक संभाषण आणि प्रत्येक संधी याकडे सकारात्मक दृष्टीने पहा. आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या मनात अनेक विचार असतील, अनेक पर्याय असतील, पण तुमचं ध्येय एकच ठेवा. कारण दिशा ठरवलेली असेल तर वेग कमी जास्त झाला तरी तुम्ही शेवटी तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. वेळ बदलतो, परिस्थिती बदलते, माणसं बदलतात, पण जो स्वतःवर विश्वास ठेवतो तो प्रत्येक बदलामधून पुढे जाण्याचा मार्ग शोधतो.